नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। लाडकी बहीण योजनाविषयी एक महत्त्वाचे अपडेट आलेले आहे। लाडक्या बहिणींना आता मिळू लागले आहे निवडणुकीनंतरचं रिटर्न गिफ्ट। लोकसभा निवडणुकीत महायुती कमी जागा मिळवल्या म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत 18 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला होता। विधानसभा निवडणुकीत याचा फायदा महायुतीला झाला। विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना 1500 रुपयांची भेट मिळाली आणि महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे। यामुळे पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाले आहे। सरकार बनल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरमध्ये भेट मिळाली नाही, मात्र विजयाच्या मोलामध्ये वाटा उचलणाऱ्या राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबरचे 1500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये देण्याला सुरुवात झाली आहे। 24 तारखेपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्याला सुरुवात झालेली आहे आणि 30 तारखेपर्यंत हे पैसे जमा होतील असं महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी आपल्याला माहिती दिलेलीच आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिना देण्याची घोषणा निवडणुकीच्या वेळी महायुतीच्या नेत्यांनी करण्यात आली होती। लाडकी बहीण योजनेचे जे काही 2100 रुपये आम्ही वाढणार आहोत आणि अशा घोषणा निवडणुकीच्या दरम्यान महायुतीच्या नेत्यांनी केल्या आहे। परंतु आता जानेवारी ते मार्च या 3 महिन्यात 1500 रुपये मिळणार असल्याची माहिती आहे आणि त्यानंतर ते पैसे वाढतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितामुळे लाडकी बहीण योजना याचं अनुदान रखडलं होतं, ते आता देणे सुरू झाले आहे। लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या कमी जागा आल्या होत्या म्हणून लाडकी बहीण योजना ही सुरू केली। तर या योजनेअंतर्गत 18 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना 1500 रुपये दर महिन्याला महायुती सरकारने देण्याला सुरुवात केलं होतं। विधानसभा निवडणुकीत याचा फायदा महायुतीला झाला आहे। त्यांना 235 जागा मिळाल्या आहे। बहिणीने याचं भरभरून मतदान केलं, त्यामुळे महायुती सरकार पुन्हा सत्तेत आलेलं आहे। म्हणजे लाडकी बहीण योजना ही लोकसभेच्या वेळेस लाडकी बहीण योजनामध्ये ही नव्हती, त्यामुळे लोकसभेत त्यांना चांगला जागा मिळवता आला नव्हता। त्यामुळे त्यांनी लोकसभेनंतर विधानसभेच्या आधी त्यांनी लाडकी बहीण योजना ही आणली आणि त्याद्वारे महिलांना 1500 रुपये ही आर्थिक मदत दिली। त्याच्यानंतर त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगलाच फायदा झाला आणि 235 जागा त्यांनी निवडून आल्या होत्या। बहिणींना भरभरून मतदान केलं, त्यामुळे महायुती सरकारची ही पुन्हा सत्ता बनली आहे। आता बऱ्याचशा महिलांच्या मनामध्ये प्रश्न चालू आहे की आता 2100 रुपये कधी मिळणार आहे, तर ते सुद्धा आपण सविस्तर यामध्ये बघणार आहोत। तर मार्च नंतर मिळणार 2100 रुपये, जे काय मार्च आहे, मार्च नंतर परत अर्थसंकल्प सादर होईल। त्यानंतर मार्च 2025मध्ये अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना आर्थिक तरतूद केल्यानंतर 2100 रुपयाचा हप्ता मिळेल असं सूत्राकडून सांगण्यात आले आहे। तर एप्रिल महिन्यापर्यंत महिलांना 2100 रुपये मिळतील असा अंदाज अधिकाऱ्यांनी बोलून दाखवला आहे। मात्र संध्याकाळी 1500 रुपयाचे मानधनाच्या लाडक्या बहिणींना समाधान मानावे लागेल। तरी आता तरी सध्याला लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचं जे रुपये आहे त्याचं मानधन लाडक्या बहिणींना समाधान मानावे लागणार आहे असं सुद्धा माहिती आपल्याला मिळालेली आहे। तुमचं जे काय आहे तर मार्च नंतर तुम्हाला 21 रुपये वाढू शकतात। 2025 मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये हे मिळणार आहे असं सुद्धा सूत्राकडून सांगण्यात आलेलं आहे। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त महिलांना शेअर करा। आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।